नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे. नवीन रेराच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज आपण अलॉटमेंट लेटर म्हणजे आपण बुकिंगला गेल्यानंतर, तुम्ही एखादा फ्लॅट बुकिंगला गेल्यानंतर तुम्हाला जे पहिलं डॉक्युमेंट साईन करावं लागतं ते म्हणजे अलॉटमेंट लेटर, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फ्लॅट अलॉट होतो आणि त्याच वेळी तुम्ही बिल्डरला बुकिंग अमाऊंटचे पैसे देता. ह्या लेटरचा ड्राफ्ट महारेराने आपल्याला दिलेला आहे. या ड्राफ्टमध्ये किती टक्के कॅन्सलेशन फी असावी हेही सांगितलं आहे. आता बिल्डर्ससाठी म्हणजे प्रमोटरसाठी किंवा फ्लॅट घेणाऱ्या बायरसाठी म्हणजेच अलॉटीसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. तुम्ही बुकिंग करता, तुम्ही पैसेही देता, मात्र काही कारणांनी तुम्हाला कॅन्सलेशन करायचं असतं. म्हणजे तुम्ही घेतलेला हा नवीन फ्लॅट तुम्हाला कॅन्सल करायचा असतो आणि तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला परत पाहिजे असतात. प्रत्येक प्रमोटरचा नियम वेगळा आहे, नियम वेगळे लावले जातात. तुम्ही दिलेले पैसे बिल्डर तुम्हाला परत देणार नाही असंही सांगतात. आता यावेळेस प्रमोटरच्या बाजूनी म्हणजे बिल्डरच्या बाजूनी जर विचार केला तर बराच काळ निघून गेल्यामुळे त्या फ्लॅटची कॉस्टही वाढलेली असते, त्याचंही नुकसान होत असतं. यासाठी महारेराने आपल्याला अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट दिलाय आणि त्यामध्ये कॅन्सलेशनचे नियमही दिलेत. तुम्ही बुकिंगच्या दिवसापासनं म्हणजेच हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला इश्यू झाल्याच्या दिवसापासनं जर 15 दिवसात तुमचा निर्णय बदललाय किंवा तुम्हाला कॅन्सलेशन करायचंय हे तुम्ही जर बिल्डरला प्रमोटरला कळवलं तर तुम्हाला प्रमोटरला 100% पैसे परत द्यावे लागतील. 16 ते 30 दिवस म्हणजे हे अलॉटमेंट लेटर इश्यू झाल्यानंतर 16 ते 30 दिवसांमध्ये जर तुम्ही बिल्डरला तुमचा निर्णय बदललाय आणि कॅन्सलेशन करायचंय हे कळवलं तर तुम्हाला तुमचा बिल्डर किंवा प्रमोटर ह्यामधले 1% पैसे म्हणजे हा 1% कशावरती तर तुमच्या टोटल फ्लॅटच्या व्हॅल्यूवरती, तुमच्या टोटल कन्सिडरेशनवरती 1% डिडक्शन करून उरलेले पैसे तुम्हाला परत देणं लागतं. त्यानंतर 31 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे अलॉटमेंट लेटर इश्यू झाल्यापासून 31 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही प्रमोटरला हे कळवलं की तुम्हाला कॅन्सलेशन करायचंय तर प्रमोटर तुम्ही दिलेल्या पैशामधून टोटल व्हॅल्यूच्या टोटल कन्सिडरेशनच्या 1.5% पैसे कट करून उरलेले पैसे तुम्हाला परत देणं लागतो. त्यानंतर 61 दिवसानंतर अलॉटमेंट लेटर इश्यू झाल्यापासून 61 दिवसांनंतर तुम्ही जर का बिल्डरला हे कळवलं की तुम्हाला हा फ्लॅट नकोय किंवा तुम्हाला कॅन्सलेशन करायचं आहे तर तुम्ही दिलेली पूर्ण अमाऊंट ही बिल्डर डिडक्ट करून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला बिल्डर कुठल्याही परिस्थितीत देणं लागत नाही. म्हणूनच बुकिंग करताना, अलॉटमेंट घेताना, पैसे देताना तुमचा निर्णय ठाम असला पाहिजे. तुमचं फायनान्सचं जे काही प्रोव्हिजन आहे ते ठरलेलं पाहिजे आणि शक्यतो कॅन्सलेशनच्या फंद्यात तुम्ही अडकले नाही पाहिजे. धन्यवाद.